गुड मॉर्निंग. आता झालेली आहे संडे मॉर्निंग आणि आता आमच्या दुसऱ्या दिवसाची डेथवालीची ट्रिप जी आहे ती सुरू झालेली आहे. आता आम्ही रेडी झालेलो आहोत. माहिती नाही आजचं वेदर कसं असेल, पण आम्ही तर थंडीचेच कपडे आणलेले होते. सो मी असं छानपैकी जीन्स टॉप आणि बूट्स अँड कोट असं घातलेलं आहे आणि मुलंही रेडी झालेली आहेत. फक्त आता जरा सामानावरून आम्ही जाणार ब्रेकफास्ट करायला आणि त्याच्यानंतर आमची आजची जर्नी स्टार्ट होईल. अनिका आणि भूविका इथे छानपैकी रेडी झालेले आहेत आणि अनु बघू शकताय गेली दीदीकडे. दीदीला जरा त्रास होतोय, दीदीची हेल्थ बरी नाहीये, बिचारीला रात्रभर ताप येतोय. आता पुन्हा मेडिसिन घातले तिला, पण आता छानपैकी रेडी झालेले आहेत. आणि आर यू एक्साइटेड? लेट्स गो. छान क्लायमेट आहे बाहेर. अवेन इज नॉट हिअर. हा आहे सगळा बाहेरचा परिसर कॉटेजच्या. आता झालं चेकआउट करतोय आता. त्याच्या आधी जरा इथे छान आहे समोर, तर फोटो वगैरे काढतो. तर हे बघा, हे कॉटेज हाऊस जे असतात ते असे असतात. आम्हाला अपग्रेड मध्ये कॉटेज हाऊस मिळाला छानपैकी आणि मस्त आहे बघा. ऍक्च्युली हे हॉटेल खूप छान आहे. म्हणजे कोणीही डेथ व्हॅलीला इथे येत असेल तर नक्की तुम्ही द रांचमध्ये राहू शकता येऊन, कारण हे आत आहे आणि सगळं इथेच आहे. कारण डेथ व्हॅलीला एवढ्या सोयी नाही आहेत की तुम्हाला खाण्याच्या वगैरे सगळीकडे हॉटेल वगैरे असेल, असं काही नाही आहे. इव्हन मॅगडी वगैरे पण तुम्हाला भेटणार नाही. तर हे हॉटेल आणि खूप जवळ आहे इथून सगळे पॉइंट वगैरे. आणि तुम्ही एक मिनिट, मुलं खूप गोंधळ करताय. तर मी हे म्हणजे कोण डेथ व्हॅलीला येत असेल तर द रांचमध्ये राहू शकता. आता जरा मी फोटो. तर आता आम्ही आलोय ब्रेकफास्ट करायला हॉटेल रांचमध्येच. बघूया काय ऑप्शन आहेत ते. बुफे आहे आणि अजून एक आम्ही हॉटेलला गेलेलो पण तिथे काही ऑप्शन नाही मिळाले. सो आता आम्ही आलोय बुफेमध्ये. तुम्ही आता हे बघू शकताय कोणते कोणते पदार्थ आहेत सगळे. ते खूप सारे ऑप्शन होते, म्हणजे इथल्या लोकांचे जास्त ऑप्शन होते. सो चला आता आम्ही ब्रेकफास्ट करतो. आता आम्ही ब्रेकफास्ट करतो. इथे बुफे आहे घेतलं. इथे खूप सारे ऑप्शन आहे, पण जास्त ह्यांचे इथले अमेरिकन ब्रेकफास्ट असतात. तर इथे स्क्रॅम्बल्ड एग्स, हॅश ब्राऊन वगैरे आहे, बॉइल्ड एग्स होते आणि वेगवेगळ्या टाईपचे पेस्ट्रीज, मफिन्स, बेगल्स आहेत आणि ओट्स. आणि काय खायला बघत नाही. सॅन डुमे म्हणून पॉइंट आहे तो करण्यासाठी. तर तो मुलांसाठी चांगला आहे म्हणतात. मेनली तिथे आहे असं रेती टाईप आहे पूर्ण फ्लॅट सँड आणि तिथे मुलांना होपफुली प्ले करायला सुद्धा आवडेल. बघू आता. हॅलो. तो आता आम्ही पोहोचलेलो आहे त्या पॉइंटला ज्याचं नाव आहे सॅन जुमे पॉइंट. बघू शकताय किती सुंदर इथून दिसतंय, असं वाटतंय की राजस्थानला आलोय. तर दाखवते आता तुम्हाला मी. मागे माउंटन आणि हा पूर्ण असे सँड आहे. मुलं एक्सायटेड आहे जाण्यासाठी, पण तो जो मेन छान दिसतोय पॉइंट तो एकदम लांब आहे. बघू तिथपर्यंत चालायला जमतंय काय ते. नाही, ते तर ऑलमोस्ट 1 माइल आहे. 1 माइल आणि पूर्ण क्रॉस करून जावं लागेल. थोडी थंडी वाजते, एवढं तर वाटत नाही जाऊ असं. हे बघा ऑलमोस्ट खूप पुढे आहे ते. तर ह्या ज्या टेकड्या दिसत आहेत तिथे वाळूच्या, त्या नैसर्गिकरित्या तयार झालेल्या आहेत. म्हणजे ज्यावेळी हवा येते त्यावेळी वाळू वेगवेगळ्या ठिकाणी जाते साचते आणि तिथे ह्या प्रकारे टेकड्या तयार झालेल्या आहेत. तिथे लोक सनराईज आणि सनसेटला पण सकाळीच येतात. तिथे दुपारी कोणीच जाऊ नये, कारण खूप उष्णता असते. कारण हे पूर्ण असं डेझर्ट आहे त्याच्यामुळे, आणि सँड गरम झालेली असते त्यामुळे. तर इथे माझ्या फ्रेंडचा मुलगा आणि अनिकेत सॉकर खेळतायत. सपाट आहे मध्ये आणि तिथे खेळतायत. आणि इथे छान आहे, म्हणजे त्यांनी असं एक छान असं पाथवे ठेवलेलं आहे, म्हणजे एकदम पुढे जाण्यासाठी पण. आणि चालायला एवढं काही प्रॉब्लेम नाही होत आहे. आणि मुलांना तर खूप आवडलं इथे. आणि मी इथे बघू शकताय तुम्ही वर जाते आहे तिथे, कारण मला तिथे फोटो काढायचा होता त्या टेकडीवर जाऊन. तर ते वाळीतून चालणं माझ्यासाठी खूपच अवघड होत आहे. आणि फायनली मी वर पोचलेली आहे, तुम्ही बघू शकता इथे. आणि वर जाते वेळी मला एकदम वर पोचल्यानंतर जमतच नव्हतं. मग मी जरा हात टेकून गेली, कारण तिथे हे हिवाळ्याचे बूट होते. आता आम्ही आलोय पुढचा पॉइंट कव्हर करण्यासाठी ज्याचं नाव आहे फर्निस क्रीक. तर बघू आता आतमध्ये जाऊन.
ड्रॉइंग फॉर इथे तुम्ही बघू शकताय पूर्ण असं मॅप बनवलेला आहे आणि त्याच्यानंतर इथे असं प्रेस केल्यावर असे बटन, इथे अशी रेड कलरची बटन दिलेली आहेत आणि त्याच्यावर सगळे पॉईंट लिहिलेले आहेत. तुम्ही असं नुसतं प्रेस केलं की तो पॉईंट कुठे आहे तर तिथे त्याची लाईट जी आहे ती ऑन होते. त्याच्यावरून आपल्याला समजतं की हे एवढे सगळे पॉईंट आहेत इथे. आम्ही ह्याच्यातले पाव पण कव्हर केलेले नाही आहेत, पण इथे खूप सारे पॉईंट्स आहेत. असं मोठं म्युझियम बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे जास्त त्या ठिकाणी. तर इथे त्यांनी असं दाखवलंय की स्टार गेजिंगला तुम्ही गेलात तर तुम्हाला किती डार्क प्रमाणामध्ये म्हणजे किती स्पष्ट तुम्हाला स्टार दिसू शकतात कोणत्या वेळी. तर म्हणजे प्रत्येक वेळी असं नाही, ज्या दिवशी स्काय जे आहे खूप डार्क असेल तर त्या दिवशी अजून आपल्याला दिसतात चांगले तारे. तर हे बघा त्यांनी त्याचं असं, आणि इथे कोणत्या प्रकारचे प्राणी आहेत म्हणजे तुम्हाला इथे प्राणी पण कोणते दिसू शकतात तेही त्यांनी इथे हे केलेलं आहे. तर इथे त्यांनी असं पूर्ण दाखवलं आहे की बघू शकता तुम्ही की इथे जो पाणी वाहत आहे तर असं नाही की इथे डेझर्ट आहे पण पाणी नाही आहे. पाणी इथे खूप आहे, पाऊस इथे खूप पडतो आणि त्या पावसाच्या ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळी ते पाणी जिथे जातं आणि त्याच्या प्रवाहामुळे हे सगळे डोंगर आहे, त्याच्यानंतर हे त्याच्यानंतर बॅड वॉटर बेसिन, त्याच्यानंतर जे डोंगरा म्हणजे नॅचरल ब्रिजच्या वगैरे तिथे जे खोल निर्माण झालेलं आहे ते सगळं ह्या पावसाने होतं. आणि आपल्याला म्हणजे सर्वसामान्य माणसाला असे समजत नाही की ते पाण्याचे तलाव म्हणजे पाण्याचे जे झरा वगैरे आहे ते कुठे आहे, पण प्राणी जिथे पाणी प्यायला वगैरे जातात त्यांच्या पाठीमागून जर कोणी गेलं तर त्या प्राण्यांच्या ठस्यावरून तुम्हाला समजू शकतं की इथे वॉटर आहे. तर म्हणजे डेझर्ट असून तिथे वॉटर आहे आणि इथे मुसळधार पाऊस पडतो आणि त्या पावसामुळेच हे बघा असे दरी निर्माण होते. आणि इथे खूप रिस्की आहे ज्यावेळी पाऊस वगैरे पडतो त्यावेळी. तर इथे त्यांनी खूप छान अशी इन्फॉर्मेशन दिली होती. त्याच्यानंतर उष्णते म्हणजे समरमध्ये गेलं तर तुम्हाला किती काळजी घ्यावी लागेल इथे, पण अमेरिकन लोक समरमध्ये ही हीटचा अनुभव घेण्यासाठी जातात तिथे. आजच्या दिवसातला लास्टचा पॉईंट करण्यासाठी आता आम्ही आलोय, ज्याचं नाव आहे झब्रिस्की पॉईंट. तर आता आम्ही आलोय झब्रिस्की पॉइंटला आणि हा आहे लास्टचा पॉइंट, आजच्या दिवसातला आमचा लास्टचा पॉइंट आहे. तर बघू शकताय तुम्ही व्ह्यू. तर आता आम्ही झब्रिस्की पॉइंटच्या एकदम वर आलो आहे आणि इथून तुम्हाला सगळा व्ह्यू दाखवते कसा आहे तो. तर इथले जे रॉक झब्रिस्की पॉइंट हा अतिशय सुंदर आहे. तुम्ही व्हिडिओत बघताय त्यापेक्षाही तिथे बघितल्यावर सुंदर वाटतो तो. आणि हे जे खडकं तिथली जी तयार झालेली आहे ते प्राचीन काळी तलावांच्या तलावातलं जो गाळ असतो त्याच्यापासून हे तयार झालेले आहेत आणि अप्रतिम आहे. इथे जे म्हणजे त्याचा शेप आहे, त्याचे कलर आहेत जसं चेंज होतोय. आणि आम्ही ते बघा, मी खाली उतरून तिथे गेलेली, एकदम खाली जाण्यासाठी थोडं रिस्की आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा रिटर्न येते वेळी मी अनुला अशी घेऊन उतरत होती. ओके, सो आता आम्ही डेथ व्हॅलीमधून निघालो आहे. लास्ट पॉईंट आम्ही जसं कांचन सांगितलं झब्रिस्की पॉईंट केलं, त्यानंतर निघालो. पण आमच्याकडे गॅस थोडा कमी होता, पेट्रोल कमी होतं. सो आम्ही थोडं एक मागे गॅस स्टेशन मिळालं आम्हाला, तिथे गेलो भरला आणि आता तिथून निघालोय. एक मेन रोडला आलो, डेथ व्हॅली जंक्शन. आणि तिथून आता थोडं मी पण दमलेलो. सो कांचन आता थोडा वेळ गाडी चालवते. मुलं तर मागे बघू शकता दोघेही झोपले आहेत पूर्णपणे. आणि अजून काय खाल्लं नाही आम्ही, पण आता बाहेर जाऊन आता बघू कुठे रेस्टॉरंट वगैरे मिळेल तिथे आम्ही थोडं थांबून खाऊन घेऊ. आता वाजलेच संध्याकाळचे 4:30, पण आता काळोख पडायला लागलाय. सो ऍक्च्युली मी लर्निंगवर आहे, पण रोड थोडा ठीक होता आणि अनिकेतने सांगितलं रोड क्लिअर आहे तर तू घेऊ शकतेस, म्हणजे अनिकेतला पण थोडी रेस्ट मिळेल. कारण नाईटला तर मी नाही चालवू शकत, म्हणजे इथे नाही चालवू शकत हायवेवर, त्याच्यामुळे. आणि गाडी शिकताना पण म्हणजे असं असतं की नॉर्मल आपण जिथे पण चालवतो तिथे काही एवढा मोठा रोड तर नाही मिळत, सगळे सिग्नल किंवा नॉर्मल रस्तेच असतात. सो थोडा हायवेचा पण एक्सपिरियन्स यावा म्हणून म्हटलं तू चालव दे. येताना पण तिने चालवली ऑलमोस्ट 1 तास. आता सुद्धा इथे पूर्ण रिकामाच रस्ता आहे, पण आणि
आहे, वळणं खूप आहेत. सो बघूया आता. ऍक्च्युली मला ड्रायव्हिंग करायला खूप आवडतं, पण कार, मी मुंबईमध्ये पण कार शिकलेली आहे, पण मला एक खोबी आहे, म्हणजे एक भीती आहे कारची मनात. पण अनिकेतने आता मला बोलले नाही, ते लर्निंगच माझं पहिल्यांदा 2 वेळा देऊन क्लिअर झालं. ते सगळ्यांनी व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. पण मला ड्रायव्हिंग करायला आवडते, पण कारची भीती होती. ती आता बघू, जाईल हळूहळू. खूप चांगली चालवतेस तशी, स्पीड पण चांगला आहे आणि रस्ता जरी क्लिअर असला तरी एकदम आकाश हे बघू शकता किती मस्त छान दिसतंय. आता सनसेट झालेला आहे तसं, आणि ते कसे वेगवेगळ्या कलरची अशी लाईनिंग आली आहे मस्तपैकी. मस्तपैकी मून लाईट पण दिसते, ऑलमोस्ट फुल मून आहे. किती खाली आहे तो बघा. फुल मूनमुळे काल आम्हाला स्टार गेजिंग नाही, त्याच्यामुळे आम्हाला जास्त स्टार्स बघता नाही आले. आय थिंक अमावास्येला जातात म्हणून ते त्याला जोशवालाने. हो, अमावास्येलाच गेलं पाहिजे स्टार गेजिंग. सो आता वाजलेत रात्रीचे 10:30. आम्हाला घरी यायला 9:30 झाले. आत्ता सगळं आवरलं, पूर्ण सामान लावलं. आम्हाला अशी हवय आहे कुठून आल्यानंतर लगेचच सामान आम्ही बॅगमधलं खाली करतो, म्हणजे ते तसंच राहिलं तर मग तसंच राहून जातं. सो आम्ही लगेचच खाली करतो. आणि का आता इरिटेड होते, कंटाळा करते, आणि भोवी झोपली आहे, कारण भोवीला 2 दिवस ट्रॅव्हलिंगमध्ये तापच होता, येतच होता तिला ताप. सो आता तिला नेऊ उद्या डॉक्टरकडे. ॲक्च्युली तिला आधीपासूनच येत होता, पण आता अजून जास्त झालं आहे. तो आता झोपली आहे. ती तशी स्ट्रॉंग आहे, पण आता तिला झाले आता 4-5 दिवस. आम्ही जायच्या आधीपासूनच तिला ॲक्च्युली ताप होता, पण तरी आम्ही गेलो, कारण आम्ही आधी बुक केलेलं त्याच्यामुळे. सो चला, छान झाली ट्रिप डेथ व्हॅलीची. क्लायमेट ॲक्च्युली खूपच चांगलं होतं. कोणालाही जरी डेथ व्हॅलीला जायचं असेल तर हा जो पिरियड आहे तो खूप चांगला आहे. जसं की नोव्हेंबर टू फेब्रुवारीपर्यंत खूप चांगलं आहे, आणि खरंच वेदर चांगलं होतं. आणि डेथ व्हॅली खूप छान आहे, डेझर्ट आहे, पण खूपच बघण्यासारखं आहे. तर 2 दिवसाची आमची ट्रिप खूप छान झाली. आणि आता आम्ही जरा रेस्ट करते. बघू व्हिडिओ कधी येतील एडिट होऊन. पण आजचा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ इथे एंड करते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय, आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.